मी मृणाल देशमुख आज आपल्या सगळ्यांचं MD फाउंडेशन या संस्थेमध्ये स्वागत करत आहे। आज आपल्याकडे आलेले आहेत राजश्री पाटील मॅडम, की ज्या कोचिंग क्लासेस चालवतात आणि गेल्या 20 वर्षापासून टीचिंग फील्डमध्ये आहेत। अगदी नर्सरीपासून ते 10वी पर्यंत ते त्या क्लासेस घेतात आणि त्यांच्या या क्लासेस संदर्भात त्यांनी आपल्या MD फाउंडेशनच्या महिलांना माहिती सांगावी असं मी त्यांना विनंती करते। नमस्कार, माझं नाव राजश्री पाटील, मी टीचर आहे। नियर अबाउट 20 इयर्स झाले मला टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि मी इथं भोसरीमध्ये कोचिंग क्लास चालवते मागील 8 वर्षापासून। माझं कोचिंग क्लासेसमध्ये जे स्टँडर्ड आहेत त्या नर्सरी मी 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत। एक नर्सरी टू 7th स्टँडर्ड आहे आणि 8 to 10th स्टँडर्ड आहे। माझ्याकडे जे बोर्ड आहेत ते CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड आणि SSC तिन्ही बोर्डचं मी बॅचेस घेते। ऑलमोस्ट आत्ता माझा जो क्लास आहे, माझ्या क्लासचं नाव आहे परफेक्ट कोचिंग क्लासेस। तो आहे श्रमजीवी स्कूलजवळ आनंद हार्डवेअरच्या एक्झॅक्ट समोर आहे माझा क्लास। या क्लासबद्दल फीचर्सबद्दल जर सांगायचं झालं तर आमच्या क्लासमध्ये 8th स्टँडर्डपासून 8 to 10th स्टँडर्डपासून जे सब्जेक्ट वाईज टीचर आहेत शिकवण्यासाठी आणि 8 to 10th स्टँडर्डचे जे बॅचेस आहेत आम्ही सेपरेट घेतो। फक्त नर्सरी टू 7th बॅचेस आहेत त्या आमच्या मिक्स असतात। तरीही प्रत्येक मुलाकडे इंडिव्हिज्युअल आम्ही लक्ष देतो आणि ऑलमोस्ट वर्षातून जो सिलेबस आहे आम्ही हा पूर्ण सिलेबस आम्ही 2 वेळेस कव्हर करून घेतो। जे आठवड्याचं इव्हॅल्युशन आहे की आठवड्याभरात जेवढं टीचिंग होतं त्याचं एव्हरी सॅटर्डेचं इव्हॅल्युशन टेस्ट असते। मग ती रायटिंग फॉर्ममध्ये असेल किंवा कधी ओरल फॉर्ममध्ये असेल। त्यानंतर जो पूर्ण महिन्याचा स्टुडंटचा जो अकॅडमिक जी प्रोग्रेस आहे त्याबद्दल एव्हरी मंथ मी पॅरेंट्स मीटिंग पण घेत असते, जेणेकरून पॅरेंट्सशी मला फेस टू फेस कम्युनिकेट करता येतं की मुलाचं प्रोग्रेस कुठपर्यंत आहे, आपल्याला अजून किती प्रयत्न करावे लागतात। सो अशा प्रकारे जे माझं टीचिंग आहे ते असं रेग्युलर बेसिसवर असतं। 10th स्टँडर्डचं पण आहे की एव्हरी सब्जेक्ट वाईज टीचर माझ्याकडे आहेत आणि त्यांचं पण पिरियडिक जे इव्हॅल्युशन आहे ते वीकली घेत असते आणि 10thचं एक स्पेशल की त्यांचा जो वास्ट सिलेबस असतो आणि थोडं लर्निंग प्रोसेस जरा मुलांची स्लो असल्यामुळे मी त्यात एक ॲक्टिव्हिटी सेशन ॲड केलेलं असतं की माझं जे रेग्युलर बेसिसवर मुलं जेव्हा क्लासमध्ये एंटर करतात सो एव्हरी डे मी त्यांना ॲक्टिव्हिटीमध्ये 4 to 5 क्वेश्चन्स लर्निंगचा टास्क देत असते। ॲज अ कॉम्पिटिशन ती मुलं 4 to 5 क्वेश्चन्स मला रोज लर्न करून देतात। ते आधी मी त्यांना एक्सप्लेन करते, एक्सप्लेन केल्यानंतर ती मुलं ती लर्न करतात। सो एव्हरीडे बेसिसवर कमीत कमी अगदी मिनिमम म्हटलं तरी 4 क्वेश्चन्स मुलं एव्हरीडे लर्न करतात। मग जेणेकरून त्यांचा जो एक्झामपर्यंतचा सिलेबस आहे हा टोटल त्यांचा लर्निंग प्लस प्रॅक्टिस वगैरे सगळं कम्प्लीट झालेला असतं। सो MD फाउंडेशनतर्फे मी इथे आज माझा क्लास इंट्रोडक्शन करण्यासाठी आली आहे आणि मॅमने मला भरपूर गायडन्स पण दिलं या संदर्भात आणि ग्रुपच्या ज्या सगळ्या महिला आहेत त्यांच्याशी पण माझं कॉन्टॅक्ट करून दिले। जर तुम्हाला क्लासबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही मृणाल मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा मोबाईल नंबर पण मी देत आहे, तुम्हाला कॉल करा। थँक्यू।